तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये. सो आज दिवस आहे. ॲक्च्युली आम्हाला पण माहीत नाही आज कितवा दिवस आहे. खूप जास्ती दिवस होऊन गेले आम्ही इकडेच आहे आणि माझा मित्र पण आला आहे. सो जसं की मी आधीच आय थिंक ब्लॉगमध्ये दाखवलं होतं, तर 4-5 दिवसापासून घरीच आहे. घरी म्हणजे आमच्या रूमवरच आहे, जास्ती काही केलं नाही. ज्या दिवशी नथुला पासला जाऊन आलो त्या दिवसानंतर तरी जास्ती काही ॲक्टिव्हिटीज नाही झाल्या, कारण वेदर खूपच खराब होतं. खराब होतं, प्लस माझी पण तब्येत खराब होती. सर्दी झाली होती, प्लस डोकं पण जरा जाम झालेलं. आत्ता जाऊन थोडं बरं वाटतंय. ॲक्च्युली अजून पण सर्दी आहेच, पण ठीक आहे, आता ऑप्शन नाही आहे. हा आमचा आज लास्ट दिवस आहे, टेक्निकली सेकंड लास्ट दिवस आहे. उद्या आमची फ्लाईट आहे. सो बोललो आज लास्ट दिवस आहे तर थोडं जरा फिरून घ्यावं परत एकदा, आणि काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर ती करून घ्यावी. तर आता आम्ही चाललो आहे. आता आय गेस एक दोन बघू, काही प्लेसेस बघितले तर ते माझ्या तरी आय गेस काही प्लेसेस रिपीट होतील, पण ठीक आहे, आता आलोच आहे तर परत बघायला काही हरकत नाही. आणि बाहेरचं वातावरण ॲक्च्युली झालं होतं, आम्ही सकाळी 8 वाजेपासूनच रेडी झालो होतो, पण पाऊस खूप चालू होता इथे, कंटिन्यूस पाऊस चालू आहे. तर त्यामुळे कुठेच जाता आलं, म्हणजे सकाळपासून असंच बसूनच होतो. पाऊस कमी होण्याची वाट बघत होतो, आणि वेदर पण खराब होतं. वेदर असं काही आहे आता बाहेर. इथून आता ते इकडच्या घरांच्या पुढे काही दिसतच नाही. समोर माउंटेन आहे, तो पण थोडा लांबच आहे, पण तरी पण काहीच नाही दिसत आहे. पूर्ण फॉग झालं आहे सगळीकडे. तो सकाळपासून पाऊस होता, पण ठीक आहे, आता ॲटलिस्ट पाऊस थांबला आहे. फॉग आहे तर फॉगचा काही एवढा इश्यू नाही, ते आम्ही हँडल करून टाकू. आणि बघू आता काय, जेवढे प्लेसेस फिरता येते तेवढे फिरून घेऊ आज, कारण उद्या निघायचं आहे. सो असं काही आजचं गेटअप आहे. तर ठीक आहे, मी आय गेस जे प्लेसेस झालेले आहेत ते तरी मी आय गेस परत दाखवणार नाही, पण जे नाही झाले तिकडे जर गेलो तर नक्कीच ब्लॉग शूट करेल. तर ठीक आहे, भेटूया. आणि हा असा काही बाहेर व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. पाऊस येतो आहे, सो ठीक आहे. आणि जॅकेट घातलं आहे मी, सो होपफुली काम करेल आहे. आणि ही आपली गाडी आहे. सो फायनली एका नवीन ठिकाणी आलेलो आहे. या जागेचं नाव आहे चोटन स्तूप म्हणून नाव आहे. सो असं काही याचे व्ह्यू आहे इकडचं. आणि इथून तुम्ही आत गेले तर ते यांचं तिथे जे स्टडी करायचं किंवा जे काही जॉब करायचं असतं ते तिथे होतं. सो ही पार्किंग आहे इथे. खूप अशी छोटीशी जागा आहे, पण चांगली आहे, प्रसन्न जागा आहे. मेन म्हणजे खूप शांत आहे इथे. तर इथून खाली गेले तर मोनास्ट्री असं त्यांनी सांगितलं आहे. सो बघूया. तर ही मॉनेस्ट्री आहे, चोटन मॉनेस्ट्री. सो आतमध्ये ॲक्च्युली बंद झाली आहे, थोडं लेट आलो मी, सो बाहेरूनच बघायला भेटली. बट स्टील आतमध्ये असं काही आहे.
तर आत्ता हे जोटन स्तूपाचं आणि मॉनेस्ट्रीचं दर्शन करून झालेलं आहे, बघून झालं आहे की कसं काय आहे नेमकं ते. आणि एवढं काय मोठं नाही आहे, पण हे जरा युनिक प्लेस आहे असं बोलू शकतो की गँगटॉकमध्ये तरी फर्स्ट टाईम असं स्तूप बघायला भेटलं आहे मला. तर आता आम्ही निघतो आहे नेक्स्ट प्लेसकडे. तर फायनली आम्ही नेक्स्ट स्टॉपला आलेलो आहे. सो नेक्स्ट स्टॉप आम्ही बोललो रोपवे करूया. इकडे गँगटॉकमध्ये रोपवे पण खूप फेमस आहे. सो आत्ता आम्ही होतो नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ टिबेटॉलॉजीमध्ये होतो. सो ते इन्स्टिट्यूट तर काही बघायला भेटलं नाही कारण ते क्लोज झालं होतं. सो आम्ही मॉनेस्ट्रीला जाऊन आलो आतमध्ये आणि तिथूनच बाहेर निघालो की लगेचच असं समोरच आहे रोपवे. इथून तुम्ही बघू शकता ही जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग इथूनच रोपवे. सो बघू आता रोपवेचा एक्सपिरियन्स कसा राहील. सो हे गँगटॉकचं आमचं लास्ट प्लेस राहील. म्हणजे या प्लेसनंतर आता आम्ही कुठेच म्हणजे असं एक्सप्लोअर करायला काय राहिलं नाही म्हणजे आहेत छोटी मोठी प्लेसेस आहेत छोटे छोटे एकदम, पण ते काय म्हणजे ते बोललं ठीक आहे आता ते एवढं काय गरजेचं नाही, एवढं काय म्हणजे इम्पॉर्टन्स नाही आहे. जे मेन प्लेसेस होते ते सगळे कव्हर झालेत आणि हे रोपवेचं एक लास्ट आहे. सो ते बोललं ते पण आता करून घेऊ. ते पण आता राहिलंच असतं पण टाईम होता म्हणून करून घेऊ. तर रोपवेचा एक्सपिरियन्स कसा राहील बघूया. सो त्याच्यासाठी जास्त एक्सायटेड आहे मी. लाईफमध्ये फर्स्ट टाईम रोपवेचा एक्सपिरियन्स घेणार आहे. सो इथूनच हा जो रस्ता आहे इथून वर जायला लागेल. हे तिकीट काउंटर आहे इकडे. किती बोलतोय? 153. हां. सो इथे फक्त कॅशच अलाउड आहे. जर जीपेच्या भरोशावर याल तर इथे सो इथे असे काही तिकीटचे प्राईस आहे 153 रुपीज पर पर्सन आहे आमच्यासाठी. आणि जर लहान असेल तर 5 इयर्सचं लहान असेल तर 81 आहे. हँडिकॅप असेल तर फ्रीमध्येच होऊन जाईल. सो आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी की इथे फक्त कॅशच चालतं. जर तुमच्याकडे UPI किंवा काय असेल तर ते काय चालणार नाही. सो कॅश कॅरी करा. जसं की मी आधी पण सांगितलं होतं की जर तुम्ही गँगटॉकला येत आहे तर मोस्ट ऑफ द प्लेसेसला तुम्हाला कॅशच लागेल. सो ठीक आहे, तिकीट घेतलेत आम्ही. सो इथून लिफ्टने फोर्थ फ्लोअरवर जायला लागतं, तेव्हा जाऊन तो रोपवेच्या इथे जाता येतं. आगे तक तो ये जो याद खड़े थे आपने जो ऊपर पर है ड्रोन ऑफ मजा अंदर से चलाओ
तर फायनली रोपवेचं ट्रॅव्हल झालेलं आहे आणि चांगलं वाटलं. एकदम अशी मजा आली असं नाही बोलता येणार, पण चांगली होती. एक्सपिरियन्स चांगला होता. वरतून व्ह्यू बघायला भेटला. वरती जाण्यासाठी लिफ्ट आहे आणि तुम्हाला खालती यायचं असेल तर दुसऱ्या साईडने एक्झिट आहे आणि तिथून जिन्यांनी खाली यावं लागतं. सो ठीक आहे, 4थ्या फ्लोअरवरून खाली जिन्यांनी यावं लागतं. तर रोपवेवरून निघताना एक जे कपल होतं जे आम्हाला टंकामानेश्वरीला भेटलं होतं ते आत्ता भेटले होते. सो आम्ही आता निघतोय मॉल रोडला. जे आमचं नेक्स्ट प्लेस म्हणजे फायनल प्लेस होतं. फायनल प्लेस बोलण्यापेक्षा ते ऑलरेडी गेलं होतं, तिथे 2दा जाऊन आलं आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर हेच फायनल प्लेस होतं रोपवेचं. आणि आता ऑलमोस्ट सगळे प्लेसेस झालेले आहेत बऱ्यापैकी बघून गँगटॉकमध्ये. तर आता ॲक्च्युली आम्ही टॅटू काढायला आलो आहे. आम्ही म्हणजे टॅटू माझा मित्र काढतो आहे, मी नाही काढत. सो त्याला काय माहिती, इथे आल्यापासून त्याला टॅटू काढायचं होतं आधीपासूनच. तर तो बोलला की बघून येऊ की कसं काय आहे टॅटूचं प्राईस वगैरे, किती खर्च होईल काय. तर आता बघायला आलो होतो खर्च किती होईल, पण आता फायनली आम्ही डिसाईड केलं आहे की काढायचंच आहे. आम्ही म्हणजे त्यानेच डिसाईड केलं आहे, मी फक्त सजेस्ट केलं होतं कसं काय ते. तर टॅटू काढायला आम्ही इथे आलो आहे. टॅटू अँड पिअर्सिंग स्टुडिओ असं नाव आहे ह्याचं. हे असं इथे आहे आणि असं काय याचा एंट्रन्स आहे. थोडं असं ते हे होत असेल, लाईनी दिसत असतील, फ्लिकरिंग होत असेल. तर इथे सेटिंग चालू आहे ॲक्च्युली टॅटू काढायची. गणपती बाप्पाचा फोटो मला खूपच आवडला, ब्रदर्स टॅटू. हा पण फोटो खूप छान आहे. सो टॅटू काढायला आलेलो आहे. इकडे प्रिपरेशन चालू आहे सगळं टॅटूचं. इथे बसून टॅटू काढायचं आहे. हां, तर तो पण थोडा घाबरलेला आहे आणि नर्वस पण आहे सध्या, कारण त्याचा पण फर्स्ट टॅटू आहे. लँग्वेज माहिती नाही कुठे. तिबेटियन लँग्वेजमध्ये टॅटू चालू आहे. तिबेटियन लँग्वेजमध्ये टॅटू काढणं चालू आहे. टॅटूचा खर्च काय आहे, 3 इंचाचं टॅटू काढणार आहे कारण ते जरा मोठं आहे. सो स्टार्टिंग 1000 आहे. 1 इंचाचं टॅटूसाठी 1000 रुपीज आहे. त्यानंतर मग जर तुम्ही इंच वाढवताय म्हणजे 1 इंचाचं काढताय तर 1000 रुपीज, आणि जर समजा अजून 1 इंच त्यात ॲड ऑन करताय तर 500 असे एक्स्ट्रा होत आहेत. आणि बघू आता प्रिपरेशन चालू आहे ॲक्च्युली इथे टॅटूचं. वेगवेगळा टॅटू आहे. शॉपिंग करून आलो आहे आणि आता डायरेक्ट टॅटूसाठी झालं आहे. तर बघू आता. तर फायनली टॅटूचं फायनलायझेशन झालं आहे ॲक्च्युली. सो 4 इंचाचा टॅटू करायला घेतला आहे. भाई आपले बसलेले आहेत. तर कसं वाटतंय? किती वाटतं, फर्स्ट टाइम आहे. आणि मेन कन्सर्न हा होता की लँग्वेज वेगळी आहे, पण त्याने खात्री दिली आहे की त्यांना थोडं माहिती त्यांच्या लँग्वेजमध्ये, ती व्यवस्थित स्टार्ट केले. बघूया. त्याला ॲक्च्युली टिबेटियन लँग्वेजमध्ये जो टॅटू काढला त्याचं थोडं भीती वाटते कारण ती लँग्वेज आपल्या ओळखीची नाही आहे. काही समजत नाही एकतर त्या लँग्वेजमध्ये काय असते ते. सो बघूया. अजून प्रिपरेशन चालू झालं आहे आता फायनली टॅटूचं. मेन हा टॅटू आर्टिस्ट आहे विकी. प्रिंट काढलेली फायनली. सो आता टॅटूचं काम चालू होणार आहे. कितना पे होता है? तर भाई आता विचारतात किती पेन होणार आहे. सो फायनली टॅटू काढून झालेला आहे आणि असं काही ते आले. सो फायनली मी एअरपोर्टला पोहोचलेलो आहे आणि बागडोगरा एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. ॲक्च्युली रोपवेचं झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी थोडं मॉल रोडला गेलो, जसं मी सांगितलं होतं की मॉल रोडला जाऊन थोडीफार शॉपिंग करू, आणि शॉपिंग झाल्यावर मग घरी गेलो.
सो ॲक्च्युली झालं काय की शॉपिंग केली आम्ही आणि तिकडेच बाहेर खाल्लं. तुम्ही टॅटूचं बघितलंच असेल, ते मित्रांनी केलं आहे कारनामा. सो टॅटू झाल्यानंतर ॲक्च्युली आम्ही जेवायला गेलो. तिथे जवळच बघितलं आणि तिथे लॉलीपॉप खाल्लं होतं आणि ते काय ॲक्च्युली ते काय बरोबर नव्हतं एवढं, पण तेव्हा काही कळलं नाही मला. मी भूक खूप लागली होती म्हणून मी खाऊन घेतलं होतं आणि काय माहीत काय प्रॉब्लेम होता त्या लॉलीपॉपमध्ये. सो घरी गेलो आणि काय असं वाटलं नाही जास्ती काय, फक्त एवढंच की रात्री 2 वाजता मला उलट्या झाल्या आणि उलटी झाली आणि मग थोडा अशक्तपणा आला. सकाळी उठलो आणि डायरेक्ट आमचं तसं होण्याचा फ्लाईट आहे म्हटल्यावर मग आम्ही सकाळीच निघालो होतो. कारण असं ऐकायला आलं होतं की लँडस्लाईड झालेले आहेत काही काही ठिकाणी. सो त्यामुळे जे गाड्या जाणाऱ्या होत्या एअरपोर्टकडे किंवा सिलिगुरीला त्या थोड्या डिले झाल्या होत्या. सो असं आम्हाला कळलं होतं सकाळी, पण म्हणून मग आम्ही लवकरच निघालो. 9 वाजता निघालो, तरी निघता 9 वाजले होते. बस बाकी तरी काय दुसरं झालं नाही, तेवढंच झालं ॲक्च्युली. तब्येत थोडी खराब होती म्हणून ब्लॉग करता आला नाही. सो आता तरी निघालो मी मुंबईला आणि डायरेक्ट आता मुंबईलाच भेटूया मुंबईला पोहोचल्यावर. तर फायनली पोचलेलो आहे मुंबईला आणि बरं वाटतंय मुंबईला आल्यावर खरं तर. सो इथेच मी माझ्या कंप्लीट ट्रिपची म्हणजे गँगटॉक ट्रिपची एंडिंग करतोय. सो तुम्हाला जर ही ओव्हरऑल माझी जर्नी यूट्यूबच्या सगळ्या ज्या व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्या जर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओजला लाईक करा, कॉमेंट करा तुम्हाला काय आवडलं त्यामध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही माझी फर्स्ट सोलो ट्रिप होती, सेकंड सोलो ट्रिप होती, पण ब्लॉगिंग मी फर्स्ट टाईम केलं होतं या ट्रिपमध्ये. तर खूप चांगलं वाटलं. खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स आले ट्रिपमध्ये, वेगवेगळ्या लोकांना भेटलो. आत्ताच मी ॲक्च्युली 2 पोरं भेटले होते, ते आमच्याच हॉस्टेलमध्येच राहत होते. सो त्यांनी पण म्हणजे ते पण आजच आमच्याबरोबरच होते फ्लाईटला. होपफुली तुम्हाला या व्हिडिओज आवडले असतील आणि मी पुढेही असाच व्हिडिओ बनवत राहील जर कुठेही नवीन ट्रिपला गेलो तर. आता लगेच तरी काही माझा पुढच्या ट्रिपचा काही प्लॅन नाही आहे, फक्त आता सध्या तरी घरी जाऊन आराम करायचा आहे. तर बघूया पुढे काय होतं, पुढच्या कशा ट्रिप होतील. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन ट्रिपमध्ये.